श्री स्वामी समर्थ. श्रीयंत्र घरात का ठेवावे? श्रीयंत्र घरात पूजा कशी करावी? साधी आणि सोपी पूजा. श्रीयंत्र हे श्रीयंत्राची पद्धत हे केंद्राच्या परंपरेनुसार बदलतात. काही केंद्रामध्ये वेगळं सांगत्या, काही केंद्रामध्ये सगळी माहिती चांगलीच असते. पण आपण केंद्राच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच आपण माहिती सांगत आहोत. आजच्या ह्या सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्रीयंत्र घरामध्ये कसे ठेवावे, रोजची सेवा कशी करावी, श्रीयंत्राची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी. श्रीयंत्र हे आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेनुसार श्रद्धेचे पूजले जाणारे एक पवित्र यंत्र आहे. ही सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, स्वच्छता आणि मनाची शांतता असली पाहिजे. श्रीयंत्रामध्ये विविध त्रिकोण आणि भूमितीची रचना असतात. अनेक भक्त श्रीयंत्राची पूजा महालक्ष्मी आणि समृद्धीच्या श्रद्धेत जोडून करतात. परंतु केवळ यंत्र ठेवले म्हणजे सर्व काही आपोआप घडते असं काही नाही. अंधविश्वास ठेवण्यापेक्षा नियमित पूजा चांगली करावी, आचरणात आणावे. प्रामाणिकपणा आणि प्रयत्नांचा यश आपल्याला नक्की मिळते. सकारात्मक ऊर्जा ठेवावी, हे महत्त्वाचं आहे. श्रीयंत्राकडे श्रद्धेने पाहताना आपले मन एकाग्र करण्याचा आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करावे. श्रीयंत्र हे आपल्या घरात लक्ष्मी येण्यासाठी काही उपाय सांगितलेले असतात. लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी शांत राहते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते, म्हणून श्रीयंत्राची पूजा करायची. विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा. श्रीयंत्राची पूजा केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. देवघरामध्ये श्रीयंत्र कसे ठेवावे? देवघरामध्ये श्रीयंत्र कसे ठेवावे? श्रीयंत्र हा स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवणे योग्य मानले जातात. प्रत्येक घरातील देवघरामध्ये पूजासाठी ठेवलेली स्वच्छ जागी आपण श्रीयंत्र ठेवू शकतो. श्रीयंत्र ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी आणि त्यावर धूळ बसणार नाही, साचणार नाही याची आपण काळजी घ्यावी. श्रीयंत्राची पूजा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला कुंकुमार्चन करावे. श्रीयंत्र हे घरामध्ये असलंच पाहिजे. आपल्याला गुरुमाऊली सांगतात श्रीयंत्र हे घरामध्ये असलंच पाहिजे. श्रीयंत्र कोणत्या दिशेला ठेवायचे, कोणत्या दिशेला त्याची स्थापना करायची, या नावाबाबत आपण आपल्या घरच्या परंपरेनुसार किंवा जानकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्रीयंत्र ठेवावे. तसे आपल्याला केंद्रामध्ये सांगतात लाल किंवा पिवळ्या कापड त्याच्या खाली ठेवायचं. श्रीयंत्र असंच रिकामं ठेवू नाही. श्रीयंत्र हे ठेवताना थेट जमिनीवर ठेवू नये. स्वच्छ पाट, चौरंग, छोटासा चौरंग, योग्य जागेवर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर श्रीयंत्र ठेवता येते. यंत्र हे हाताळण्यापूर्वी स्वच्छ हात धुवावेत. इथे मोठ्या मोठ्या विधीपेक्षा आपल्या मनातील श्रद्धा ठेवा. किती मोठी पूजा केली ही महत्त्वाची नाही. आपण पूजा करताना आपल्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे. पूजा स्वच्छ मनाने झाली पाहिजे, मनात चांगले विचार आणले पाहिजे. स्वामी समर्थाचं नामस्मरण करावे, मन शांत ठेवावे. पूजा करणे म्हणजे ही सुंदर सुरुवात असते. पूजा आपल्या घरच्या घरी चालते. पूजा आपण घरच्या घरी करू शकतो. पूजा खूप मनातून केलेली पूजा कधीही देवापर्यंत पोहोचते. आता सकाळी किंवा आपल्या सोयीनुसार वेळेप्रमाणे देवघर स्वच्छ करावे. श्रीयंत्रावर असं ओवाळून घ्यावा, दिवा लावावा. नंतर स्वच्छ पाणी अर्पण करायचे असल्यास तर आपल्या परंपरेनुसार श्रीयंत्रावर फुले किंवा अक्षता अर्पण करू शकतात. पूजा करताना मन शांत ठेवावे. शक्य तितके मोबाईल, गोंधळ आणि इतर गोष्टीपासून मन दूर ठेवावे. काही मिनिट मनापासून केलेली सेवा घाईघाईत केलेली मोठ्या विधीपेक्षा अधिक भावपूर्ण असते. बघा, काही मिनिटे मनातून केलेली सेवा आणि काही घाईघाई केलेली मोठ्या विधीपेक्षा चांगली असते. तेव्हा मनातून सेवा करा, ती बरोबर देवापर्यंत पोहोचते. कर्म चांगलं ठेवा, आपल्याला फळ नक्कीच मिळते. पूजेची साधी क्रमावर पद्धत आणि अशी ठेवू शकतो की सर्वप्रथम देवघर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर दिवा लावावे. श्रीयंत्रासमोर फुले आणि अक्षता अर्पण करावेत. आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवावे. यानंतर हात जोडून प्रार्थना करावा की शेवटी आपण आरती करावी, नामस्मरण करावे. प्रत्येक गोष्टीमध्ये भाव असला पाहिजे. यानंतर हात जोडून प्रार्थना करावी आणि शेवटी आरती करावी, नामस्मरण करावे. यामध्ये प्रत्येक गोष्ट मनापासून आणि शांत मनाने करणे महत्त्वाचे असते.
म्हणून पूजा झाल्यानंतर काही वेळ शांत बसून देवापुढं शांत बसून आपल्या मनातली इच्छा देवाला सांगणे खूप महत्त्वाचं असतं. शांत बसून आपल्या मनामध्ये काय चाललं, कोणता जप करायचा, जप मंत्र करू शकतात, पण देवापुढं आपण शांत बसलं पाहिजे. महालक्ष्मी उपासनेचे प्रचलित मंत्रापैकी एक हा दिव्य मंत्र आहे. हा मंत्र आपण म्हणू शकतो, ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमः. पण आपण लक्ष्मी गायत्री आणि विष्णू गायत्री मंत्र इथे म्हटलंच पाहिजे. हा मंत्र म्हणताना उपचार शक्य तितका स्पष्ट ठेवावे. मंत्र किती वेळा म्हणायचा याबाबत प्रत्येकाची परंपरा वेगळी असू शकते. यामुळे यासाठी काही बंधनकारक नाही. आपण आपल्या मनातून श्रद्धेने आणि एकाग्रतेने नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला कधीही विसरू नये. श्री स्वामी समर्थ हा जप आपण केलाच पाहिजे. 11 माळी जप हा केलाच पाहिजे. सात्विक नैवेद्य दाखवायचा. आपल्या घरामध्ये कोणतंही अन्न आपण करतो ते देवाला अर्पण केले पाहिजे. आपल्या घरात जे सात्विक आणि प्रेमाने तयार केलेले अन्न असेल त्यातील थोडा भाग देवाला नैवेद्य म्हणून दाखवा. फळे, दूध किंवा घरचा गोड पदार्थ असं साधा नैवेद्य आपण देवाला दाखवू शकतो. नैवेद्यापेक्षा त्यामागच्या कृतज्ञ आणि भक्तीची भावना महत्त्वाची आहे. अन्नाचा अपमान करू नका आणि नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून आदराने घ्यावे. आपण घरच्या घरी खावे. श्रीयंत्राची सेवा करताना स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने मनात भक्तीची आणि सकारात्मकतेची भावना मिळू शकते. स्वामी समर्थाचे भक्तीमध्ये श्रद्धा, नामस्मरण, सदाचार आणि गरजूंची सेवा ही मोठे महत्त्व दिले जाते. म्हणून श्रीयंत्राची पूजा करताना फक्त आपली इच्छा पूर्ण व्हाव्यात याकरता विचार न करता देवाला सांगायचं, माझे मन चांगले राहू दे, माझ्या हातून चांगले कर्म घडू दे आणि सर्वांच्या जीवनात सुख शांती राहू दे, अशी प्रार्थना करणे म्हणजे सुंदर पूजा केल्यासारखे आहे. श्रीयंत्राची साधी काळजी ही घ्यावी. श्रीयंत्रावर वारंवार हात लावू नये. पूजाची जागा स्वच्छ ठेवावी. श्रीयंत्राला आपण जेवढी शक्य आहे तेवढी आपण पूजा केलीच पाहिजे. श्रीयंत्राला असं जास्त हात लावू नये. पूजाची जागा स्वच्छ ठेवावी. यावर धूळ किंवा तेलकटपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. घरात वाद व राग, नकारात्मक वातावरण असताना पूजा करण्यापेक्षा आधी मन शांत करावे, मग पूजा करावी. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. श्रीयंत्र नावाची भीती निर्माण करणाऱ्या किंवा आश्वासन देणाऱ्या गोष्टीवर सहज विश्वास ठेवू नका. आपण श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवल्याने भक्तांनो, ही श्रीयंत्राची सेवा म्हणजे एक पूजा नाही, हे आपल्या मनाला शांत करण्यासाठी, चांगले विचार करण्यासाठी आणि देवप्रती कृतज्ञ राहण्यासाठी एक सुंदर साधन होऊ शकते. दररोज काही मिनटं शांत बसा. श्रीयंत्राकडे श्रद्धेने पहा. श्रीयंत्राकडे तुम्ही बघा. आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर आपण ते श्रद्धेने बघा. दिवा लावा, नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबासाठी तसेच सर्वांसाठी मंगल प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या सर्वांवर राहो, हीच आपल्याला देवापुढे प्रार्थना करायची आहे. आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ भक्ती परिवाराबरोबर शेअर करा. इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशीच भक्तिमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आमच्या सर्वांवर सदैव राहू द्या, हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे. ही सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.